उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करत असले तरी याचे पडसाद अमरावतीत चांगलेच उमटले। अमरावतीच्या राजकारणात देखील रामरक्षा पठणाची चर्चा आहे। पाहुयात अमरावतीतील नेत्यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि या कार्यक्रमावर काय टीका केली। भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावाने रामरक्षा आंदोलन करून केवळ राजकीय पुळी भाजण्याचं काम उद्धव ठाकरेंची करतायत, त्यांना लखलाभ आहे। परंतु मूळ मुद्दा काय आहे की आता जनाधार वापस गेला म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची आठवण करणे। जेव्हा आपल्याला अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा जे निमंत्रण होतं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्या कार्यक्रमाला जायला तयार, त्या कार्यक्रमाला फिरकले नाही, कधी भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा त्याने जागर केला नाही। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी भगवे ध्वज फडकायला पाहिजे त्या ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकले, हे सारं सहन केलं आहे उद्धव ठाकरेजींनी। आणि आता मताच्या लागून चालण्याकरता तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रजींना विसरले आणि आता पुन्हा जेव्हा तुमचं सारच गेलं हातून तेव्हा तुम्ही आता पुन्हा एकदा आस्था, संस्कार, संस्कृतीचं काही त्यांना घेतलेलं नाही, केवळ राजकारणाकरता असं आंदोलन आहे।